तर अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागलीत। कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8,000हून अधिक सैन्य तैनात असतं। त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केलाय। अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लिअर सुविधा असलेल्या फोर्डो, नटान्स आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता। त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे, त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतं अशी शक्यता होतीच। कतारमधील अमेरिकन एअरबेसचं काय आहे महत्त्व बघा। इराणनं कतारवर हल्ला केला। अमेरिकन हवाई तळ यावेळेला निशाण्यावर होतो। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे, त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला। दोहाजवळच्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाईल्स डागल्या। अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे। संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहे।